नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। परमानंदमाधवम। हरिओम. हरिओम. आपण गेल्या वेळेला भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातलं श्लोक क्रमांक 34 आणि 35 असे बघितले. त्यामुळे त्याची क्विक रिव्हिजन करून मग आजचे पुढचे श्लोक बघूया. 35वा मला वाटतं आपला पूर्ण झालेला नाहीये, सुरुवात करून आपण थांबलो. तर मी 34वा श्लोक आणि समश्लोक गीताईतला असं म्हणते. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ इंद्रिये सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची. ते आपण बघितलं होतं की आधीच्या श्लोकामध्ये 33व्या श्लोकामध्ये प्रकृती किती बलवान आहे आणि ते ज्ञानी पुरुष सुद्धा प्रकृतीच्या आहारी जातात किंवा प्रकृती आपापल्या स्वभाव धर्माला अनुकूल असं वागतात. मग आपल्याला असं वाटेल की आपल्या प्रयत्नांना काही इथे जागा आहे का नाही. जर प्रकृती एवढी बलवान असेल तर त्याचं निराकरण करणारा हा श्लोक आहे की प्रत्येक इंद्रियांचं त्या विषयामध्ये काहीतरी त्या इंद्रियाचा तो विषय विशिष्ट विषय आवडीचा असणार नावडीचा असणार हे सगळं असेल, हे स्वाभाविक आहे. पण त्याला किती महत्व द्यायचं आणि त्याच्या ताब्यात किती जायचं हे तर आपल्या हातात आहे ना. तिथे त्यांच्यामध्ये जर आपण रमलो नाही, धर्माला अनुकूल आपल्या आवडी असतील तर आपण त्या मान्य केल्या, धर्माला किंवा परिस्थितीला लोकांना त्रास होणार आहे आपल्या आवडीचा तर आपण त्या बाजूला ठेवायला शिकलो, तर मग आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं आपल्या आवडीवर. तर तिथे आपलं जे काही क्रियमाण स्वातंत्र्य म्हणून जे म्हणतो त्याचा सगळा ऍप्लिकेशन आणि त्याचा स्कोप तिथे येतो. त्यावेळेला तुम्ही जे तुमचं ज्ञान आहे ते आचरणात आणू किती शकता, किती प्रमाणात शकता त्याच्यामध्ये. मग आपण रागद्वेष म्हणजे काय ते बघितलं. ते आपल्याला आता माहितीये की आवड, कुठल्याही गोष्टीची आवड म्हणजे अनुकूल संवेदना ज्या विषयातून आपल्याला निर्माण होते त्याविषयी आपल्याला राग म्हणजे प्रेम वाटतं आणि मग तेच पुन्हा पुन्हा मिळावं म्हणून जी पुढे ती चटक लागते त्याची आणि तेच पुन्हा मिळावं म्हणून आपण धडपडायला लागतो, ती इच्छा वाढत जाते, त्याला काम म्हणायचं. आणि जे प्रतिकूल असेल ते मिळाल्यानंतर किंवा अनुकूल असेल ते न मिळाल्यानंतर जो आपल्याला एक तीव्र प्रतिक्रिया संतापाची त्याला म्हणायचं क्रोध. म्हणजे राग आणि द्वेष हे प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये त्यांचाच पुढे काम आणि क्रोध असे होतात. तर प्रत्येक इंद्रिय हे ज्या त्या विषयामध्ये त्या इंद्रियाचे रागद्वेष स्थित असतात असं पहिलं स्टेटमेंट ह्याच्याप्रमाणे केलेलं आहे त्या श्लोकामध्ये. पण त्याचा आपण पुढचा अर्थ बघितला होता की खरं म्हणजे ते रागद्वेष इंद्रियांमध्ये नसतात किंवा विषयांमध्ये नसतात. कारण विषयांमध्ये असते तर सगळ्यांना एकच विषय आवडला असता किंवा नावडला असता किंवा एकच विषय प्रत्येक वेळी आपल्याला आवडला असता. 2 उदाहरणं बघितली होती, त्याच्यावरून आपण तो निष्कर्ष काढला. मग आपल्या अंतरंगाच्या सुखदुःखाच्या लाटा उत्पन्न होतात. त्या कशामुळे? आपण जे अस्वस्थ होतो, प्रक्षुब्ध होतो ते कशामुळे? तर त्याला कारण आहे आपला मानलेला अहम, जो शरीर मन बुद्धीशी तादात्म्य करून राहतो आणि जोपर्यंत ते तादात्म्य टिकून राहतं तोपर्यंत हे रागद्वेष तिथे राहतात. म्हणजे मानलेला अहम हे निवासस्थान आहे रागद्वेषांच्या राहण्याचं. आणि मग जेव्हा जेव्हा आता रागद्वेषांनी ड्राईव्ह आपण होणं किंवा रागद्वेषांच्या अधीन होणं म्हणजे काय? तर जी गोष्ट आवडते तीच करायची, जी गोष्ट आवडते नाही त्याच्यापासून पळ काढायचा, जी नावडते त्याच्यापासून पळ काढायचा आणि फक्त ह्याच्यासाठीच प्रयत्न करायचा. असं जर होत असेल तर आपण रागद्वेषांच्या अधीन आहोत. आणि मग असं जर सतत तुम्ही रागद्वेषांच्या अधीन राहून वागत राहिलात तर ते रागद्वेष तुम्हाला थकवतात. शरीर मन बुद्धी सर्व पातळींवरती तुम्ही अत्यंत थकून जाता. चिन्मयानंद तर त्याला धापा टाकणे असाच शब्द वापरतात की आपण
जे हवंय त्याच्या पाठीमागे धापा टाकत धावत असतो आणि जे नकोय त्याच्यापासून पळून जातानाही आपण धापाच टाकत असतो. म्हणजे ह्या गोष्टी रागद्वेषांच्या अधीन होऊन केलेल्या गोष्टी या तुम्हाला ताजेतवानेपणा आणणाऱ्या नसतात, उत्साह वाढवणाऱ्या नसतात, त्या तुम्हाला थकवणाऱ्या असतात, तर तुमच्या चुकीच्या वासना वाढवतात, तुमच्या हातून चुकीची कर्म घडवतात आणि त्यामुळे तुमची सुख आणि शांती ते लुबाडतात. आणि म्हणून त्यांना चोर म्हटलेलं आहे. रागद्वे तयोर्न वशमागच्छेत तौह्यस्य परिपंथीनं. परिपंथीनं म्हणजे वाटमारे, परमार्थाच्या मार्गावरचे सुख आणि शांती लुटून नेणारे हे वाटणारे आहेत. मग उपाय काय त्याला? त्यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर 2 उपाय सांगितले. एकतर संपूर्णपणे परमेश्वराला शरण जाणं, म्हणजेच सर्व कर्म त्याला अर्पण करणं, किंवा त्यांनी जो सिद्धांत आपल्या 30व्या श्लोकात सांगितला त्याप्रमाणे संपूर्ण कर्मयोगाचं सिद्धांताचं जे सार सांगितलं होतं त्याप्रमाणे वागणं, हा पहिला उपाय. किंवा दुसरा उपाय, शास्त्र आणि गुरु यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याला जास्त प्रायोरिटी द्यायची. वेन देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन आपली आवड नावड आणि शास्त्र आणि गुरुवचन, तर तुम्ही शास्त्र आणि गुरुवचनाचंच ऐकणार, आवड नावड बाजूला ठेवणार. हा रागद्वेषांच्या वरती विजय मिळवण्याचा एक सोपा उपाय. शास्त्रच कळत नसेल तर काय करायचं? कुणाला शास्त्र माहिती नाही तर तेव्हा आपण म्हणलं की अगदी सोपं, जे आपल्यासाठी हितकारक आपल्याला वाटत नाही ते आपण दुसऱ्यासाठी करू नये. किंवा दुसरा बघितलं होतं, परोपकार करावा आणि दुसऱ्याला त्रास देऊ नये. मग अगदी परोपकार करायचा आपल्याला कंटाळा असेल तरी सुद्धा शास्त्रात परोपकार करावा असं सांगितलंय ना, मग तो जाणीवपूर्वक आणि आपला कंटाळा, आळस, नावड बाजूला ठेवून करायला पाहिजे. हे आपल्याला 2 उपाय सांगितले होते. आणि असं रागद्वेषांच्यावर विजय मिळवत मिळवत जर आपण त्यांच्यापासून जर फ्री राहिलो, त्यांच्या अधीन न राहता या 2 प्रकारांनी जर आपण आपली कर्म करत राहिलो तर आपल्या वासनांचा क्षय होतो. वासना ज्या प्रमाणात संपतील त्या प्रमाणात मनाचं अस्तित्व कमी होतं आणि मनाचं अस्तित्व कमी झालं की मानलेल्या अहमचं अस्तित्व पण संपतं आणि मानलेल्या अहमच्या इथेच रागद्वेष राहत असतात. त्यामुळे मानलेला अहम संपला की रागद्वेषांना सुद्धा थारा मिळत नाही. असं आपण या 34व्या श्लोकात बघितलं होतं. आता पुढे 35वा श्लोक. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. उणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. आता आपण बघितलं होतं की याच्यामध्ये स्वधर्म आणि परधर्म असे 2 शब्द आलेले, पण ते रिलिजन या अर्थी नाहीयेत. कारण की हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म आणि मग धर्मांतर करू नका वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्याचा अर्थ नाहीये अभिप्रेत. पण त्याही दृष्टीने आपण बघितलं तर आपण संभाजी महाराज आणि नेताजी पालकर यांची 2 उदाहरणं बघितली होती की त्याही दृष्टीने परधर्म स्वीकारणं हे भयावह आहेच. त्याचं केरला स्टोरीमध्ये पुरेसं विवरण केलेलं आहे की परधर्म किती भयावह आहे. त्यामुळे आपण त्याच्याविषयी अधिक बोलायची काही गरज नाही. मग आपल्याला पाहिजे की आता स्वधर्म म्हणजे काय, यांना स्वधर्मानी काय म्हणायचंय. मग आतापर्यंत 3ऱ्या अध्यायात वेगळे वेगळे शब्द येऊन गेले, ते सगळेच स्वधर्म या अर्थानेच आहेत असं ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवरून आपल्याला लक्षात येतं. कारण जरी वेगळे वेगळे शब्द वापरले असतील, कुठे नियत कर्म वापरलाय, कुठे कार्यम कर्म वापरलाय, कुठे यज्ञार्थ कर्म वापरलाय, तर या सगळ्याच्या विवरणामध्ये ज्ञानेश्वरांनी मात्र स्वधर्म हा शब्द आवर्जून वापरलाय. म्हणजे हे सगळं म्हणजे स्वधर्म. थोडक्यात स्वधर्म म्हणजे जी गोष्ट करायलाच पाहिजे किंवा प्राप्त कर्तव्य कर्म असं ज्याला म्हणू. आणि मग हे प्राप्त कर्तव्य कर्म हे फक्त व्यावहारिक नाही, व्यावहारिक सुद्धा आणि ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला अधिकाधिक सक्षम बनवण्याचं पण एक आपल्याला ध्येय या मनुष्य जन्मामध्ये आहे. तेही ते सुद्धा आपलं एक मुख्य कर्तव्य आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. अशी दोन्ही ध्येय म्हणजे प्रपंच पण आपल्याला नीट करायचं आहे, परमार्थ पण आपल्याला नीट करायचा आहे. ही दोन्हीही आपले आणि या दोन्हीच्या दृष्टीतनं स्वधर्माकडे आपण बघणार आहोत. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या लेव्हल्स वरती स्वधर्माची चर्चा करायला सुरुवात केली होती. त्यातलं पहिलं आपण बेसिक लेव्हल, अगदी सुरुवातीला स्वधर्म म्हणजे काय, तर आपल्याला काय जमतं, काय आवडतं, काय आपली पात्रता काय आहे, आपल्याला काय, आपण काय करू शकतो आणि आपण काय करू शकत नाही,
जे आपण करू शकत नाही तो आपल्यासाठी परधर्म आहे. जे आपण करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग मिळालेलं आहे ती गोष्ट, किंवा आपल्याला अंगभूत उपजत गोष्टी अंगामध्ये आहेत, ह्या गोष्टींची स्पेशल लाइकिंग आहे, तो आपला स्वधर्म. मग त्या वर्णाश्रम धर्माला अनुकूल असं जे आपल्याला कर्तव्य कर्म समोर असतं, ते 4 वर्ण आणि 4 आश्रम आपल्याला माहिती आहेत आणि त्या प्रत्येकाच्या ड्युटीज काय आहेत त्या सुद्धा आपण वेळोवेळी बघितलेल्या आहेत. तर मग इथे पहिल्या प्रकारच्या स्वधर्मामध्ये पात्रतेचा विचार आहे. म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार आणि आपल्या पात्रतेनुसार परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये जे काही करणं आपण लागतो तो स्वधर्म. हा पहिली प्राथमिक पातळी झाली. मग पुढच्या पातळीवरती आपण काय बघितलं होतं? स्वभावाच्या भूमिकेतून स्वधर्माचे डेफिनेशन करायचा प्रयत्न केला होता. स्वभाव आपला जसा या जन्मीच्या आपल्या संस्कारांपासून बनलेला असतो तसाच पूर्वजन्मीच्या संस्कारांपासून पण बनलेला असतो. आणि एकंदरीत आपलं अपब्रिंगिंग कसं झालंय, शिक्षक, आई वडील, वातावरण, कुठल्या देशात आपण वाढलो, काय झालं, सगळ्याचा परिणाम होऊन आपली एक अंतःकरणाची विशिष्ट घडण घडलेली असते आणि तो आपला स्वभाव धर्म. आता इथे हे या भूमिकेतून आपला जो आता विषय चाललाय की अर्जुनाला श्रीकृष्ण उपदेश करतोय स्वधर्माचा, तो परफेक्ट इथे उपयोगी अगदी लागू होताना दिसतो. की अर्जुनाचा स्वभाव कसा आहे? क्षात्र धर्माचा आहे. पण तो काय म्हणतोय? मी भिक्षा मागीन, मी युद्ध सोडून जाईन, संन्यास घेऊन राहीन, मनात कंदमुळं राहून भिक्षा मागून जरी मला राहायला लागलं तरी काही हरकत नाही, माझी तयारी आहे. आता हा कोणाचा आहे? हा ब्राह्मणांचा धर्म आहे, क्षत्रियांचा नाहीये. म्हणजे त्याच्या स्वभावाच्या एकदम प्रतिकूल असा तो आहे. त्यामुळे स्वभावाच्या सापेक्ष तो परधर्म आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला जरी काही श्रेष्ठता वाटत असेल की हिंसा करायला नको वगैरे वगैरे, तरी त्याचा धर्म लक्षात घेता ते चुकीचंच आहे आणि तो त्याला झेपणारा नाही. आणि मग त्याचे काय भयंकर परिणाम होऊ शकतात. त्यांनी जर परधर्म स्वीकारला, म्हणजे युद्ध सोडून तो जर भिक्षा मागून राहायला लागला तर काय होईल? पांडवांच्या बाजूने उभे असलेले सर्व सैनिक हे त्याच्या भरवशावर आहेत. म्हणजे मुख्य मदार सगळी पांडवांची ही मुख्यत्वे करून अर्जुनावर असताना त्या सगळ्यांचाच सगळ्यांचेच प्राण अर्जुनाच्या या निर्णयामुळे धोक्यात येऊ शकतात. शिवाय दुष्ट प्रवृत्तीचे लोक विजयी झाल्यामुळे चुकीचा संदेश जातो सगळ्या जगामध्ये की दुष्ट हे विजयी होतात आणि सज्जन बिचारे पराभूत होतात. हा सुद्धा संदेश नाही जाणं हे खूप हानिकारक आहे समाज स्वास्थ्यासाठी. समाजाचं खच्चीकरण होतं अशाने. मग सज्जनांना कोणी वालीच नाही अशी एक भूमिका मनामध्ये निर्माण होते सामान्य लोकांच्या. आणि शिवाय आपण कर्तव्यच्युत झाल्यामुळे त्याला जे मानसिक क्लेश नंतर होतील, पश्चाताप होईल, त्यांनी तो आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नसता. इतके आंतरिक क्लेश त्याला झाले असते. म्हणजे कुठल्याही दृष्टीने त्यांनी भिक्षा मागून राहणं हा जो परधर्म आहे तो त्याला सुखावह नव्हताच. फक्त क्षणिक मोहापायी तो परधर्म स्वीकारू पाहत होता. हे त्याच्यातनं दाखवलं. आता आपण तिसऱ्या लेव्हलवरच्या स्वधर्माची चर्चा करणार आहोत. पहिलं बघितलं आपण पात्रता, दुसरा स्वभाव आणि आता तिसरा स्वरूप. कारण आपलं आता मुख्य हे आध्यात्मिक ग्रंथ आहे. आध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे स्व म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे स्वतःच्या विषयीचा धर्म, म्हणजे स्वतःच्या खऱ्या रूपाविषयीची जाण आणि त्याच्याविषयी करण्याची कर्तव्य. मग ती काय आहे? तर एकतर आपण स्वतः, आणि आता म्हणजे या संदर्भात आपण स्वधर्म आणि परधर्म असे दोन्ही डिफाईन करणार आहोत. की आपण स्वतः म्हणजे आपलं शरीर मन बुद्धी नाही, आपण शरीर मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्यापेक्षा वेगळे आहोत. समजा माझा पाय दुखतो असं म्हणताना आपण असं म्हणतो की मी दुखतो, माझा पाय दुखतो. किंवा एखाद्या विषयी माझं मन जर गढूळ झालं असेल तर आपण असं म्हणत नाही की मी गढूळ झालो. किंवा एखाद्या विषयात आपली बुद्धी चालत नसेल तर आपण असंही म्हणत नाही की मी चालत नाही. त्यावेळेला माझं शरीर, माझा पाय, माझं मन, माझी बुद्धी हे आपल्यालाही माहिती असतं की हे आपल्यापासून वेगळे आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांपासून वेगळा असलेला मी, मग त्याचं रूप काय आहे? तर चैतन्य हे मीचे स्वरूप आहे. आणि या चैतन्यमय अवस्थेमध्ये राहणं किंवा त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं म्हणजेच स्वधर्म. ही स्वधर्माची व्याख्या
स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप ह्या दृष्टिकोनातून आपण बघतोय. आणि रामदासांनी पण वेगळ्या एका ओळीमध्ये हेच सांगितलंय, सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. ह्या शब्दामधून ती व्याख्या त्यांनी सपोर्ट केलेली आहे. आता परधर्म काय? तर आधी स्वधर्माचं थोडंसं अजून राहिलंय, ते करूया. या स्वधर्माच्या प्रयत्नात स्वनी न राहता त्यांनी इंद्रिय आणि मन यांचा जो धर्म आहे तो जर स्वीकारायचा प्रयत्न केला तर तो त्याच्यासाठी परधर्म होईल. तर तो काय आहे प्रयत्न? इंद्रिय आणि बाकीच्या उपाधींचा काय धर्म आहे की ते विषयांमध्ये रमतात. विषयांबद्दलचं आकर्षण हा इंद्रियांचा धर्म आहे, इंद्रियांचा आणि मनाचा. मग तो जेव्हा आपण स्वीकारायला लागतो आणि त्याच्यामध्ये रमायला लागतो तेव्हा तो आपल्यासाठी स्वरूपाच्या भूमिकेतून परधर्म होतो. थोडासा डीप आहे हे. म्हणजे परमात्मा आणि त्याचा अंश असलेला जो जीवात्मा ह्याला आपण स्व म्हणतोय, आणि प्रकृती आणि त्याची कार्य जी आहेत त्याला आपण पर म्हणजे संसार. सगळा संसार आणि आपल्याही उपाधी शरीर मन बुद्धी त्या आपल्याला आपल्याच वाटतात. आपलं तादात्म्य इतकं असतं की ते आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत याचं सदैव आपल्याला वेगळ्या भान ठेवावं लागतं किंवा कोणीतरी करून द्यावं लागतं. तेव्हा आपण अशा आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनामध्ये चिंतनामध्ये असतो तेव्हा ते भान आपलं थोडं थोडं राहतं. आणि सतत म्हणून म्हणतात सतत तुम्ही काहीतरी स्वाध्याय ते करत राहा की ते तुमचं भान जास्तीत जास्त राहायला लागेल आणि मग तुम्ही परधर्म स्वीकारणार नाही. तर त्याच्यामुळे आपण या सूक्ष्म बुद्धीने बघितलं तर निर्विकारता, निष्कामता, नित्यता, निर्ममता हे सगळे स्वचे धर्म. आणि उत्पन्न होणं, उत्पन्न होऊन टिकणं, उत्पन्न होऊन त्याची पुढे वाढ होणं, मग क्षीण होणं, नाश होणं, ही सगळे जे धर्म आहेत ते परच आहे. त्याचबरोबर भोग आणि संग्रहाची इच्छा, मान आणि प्रतिष्ठेची इच्छा, हे सुद्धा सगळे शमधीचे आणि संसाराचे. शमधी म्हणजे शरीर मन बुद्धी. चिन्मय मिशन मध्ये आम्ही याला प्रत्येक वेळा शरीर मन बुद्धी असं ना म्हणतात शमधी असा शॉर्ट फॉर्म मध्ये हे करतो. त्यामुळे पटकन तोंडात कधी कधी तसं येईल. तर तुम्ही पण आता ह्याची सवय करून घ्या. धी म्हणजे बुद्धी, म म्हणजे मन, श म्हणजे शरीर. श म धी ह्या आपल्या 3 उपाधी ज्या आपल्याला चिकटून असतात कायम आणि आपल्यापासून त्या वेगळ्या आहेत असं आपल्याला सारखं सांगावं लागतं. तर त्यांचे हे परधर्म आहे. आता गीतेच्या परिभाषेत जर सांगायचं झालं, आतापर्यंत आपण 3 अध्यायाच्या आता शेवटाला आलेलो आहोत. तर स्वधर्म आणि परधर्म असे जर 2 कॉलम्स केले तर काय म्हणजे काय स्वधर्माच्या अंडर येईल आणि काय परधर्माच्या अंडर येईल याची एक गंमतशीर लिस्ट आपण जरा बघूया. म्हणजे आपली थोडीसं रिफ्रेश पण होईल आधीपासून जे वाचलेलं आहे ते. एकतर योगी किंवा संयमी होणं. आणि सतत योग हा शब्द खूप वापरलेला आहे गीतेमध्ये. आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक वेळा तू योगी हो असं सांगितलेलं आहे किंवा योगी असं करतो, योगी तसं करत नाही. तर संयमी होणं किंवा योगी होणं हा स्वधर्म आहे आणि भोगी होणं हा परधर्म आहे. निष्कामता हा स्वधर्म आहे आणि सकामता हा परधर्म आहे. अलिप्तता हा स्वधर्म आहे आणि लिप्तता गुंतून पडणं हा परधर्म आहे. अनासक्ती, आसक्ती, चैतन्याचं अनुसंधान स्वधर्म आहे आणि जडाचं अनुसंधान हा परधर्म आहे. मोक्षाची इच्छा हा स्वधर्म आहे आणि इंद्रियांना सुख देणाऱ्या विषयांची लालसा हा परधर्म. परमेष्टी किंवा समष्टी, आता हे शब्द वापरते आणि मग त्याचा अर्थ सांगते. परमेष्टीसाठी काम करणं किंवा समष्टीसाठी काम करणं हा स्वधर्म आहे आणि व्यष्टीसाठी काम करणं हा परधर्म आहे. काय हे परमेष्टी आणि समष्टी? तर परमेष्टी म्हणजे परमतत्व किंवा ईश्वर. म्हणजे ईश्वर मिळवण्यासाठी किंवा ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी, ईश्वराबद्दलचं प्रेम वाढण्यासाठी जी कर्म केली जातात ती अर्थातच स्वार्थ त्यागावर आधारित असतात. स्वार्थ बाजूला ठेवल्याशिवाय ती गोष्ट होऊच शकत नाही. ती परमेष्टीसाठी केलेली कामं ती सगळी स्वधर्माच्या अंडर येतात. आणि समष्टी म्हणजे संपूर्ण विश्व. आपण म्हणतो ना जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती.
ज्यांचा अहम हा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत एक्सपांड झालेला असतो, विकसित झालेला असतो, ते फक्त स्वतः पुरेसा विचार कधीच करत नाही. याची खूप उदाहरणं आहेत. विश्वाचे अर्थ माझ्यावनी प्रकाशले असं ज्ञानेश्वरांचं वाक्य आहे, किंवा चिंता करीतो विश्वाची असं कोवळ्या वयातल्या रामदास स्वामींचं वाक्य आहे. तर त्यांचा ते स्वतःपुरता विचार करत नाही, स्वार्थ बाजूला ठेवून इतरांचा कल्याण करे. कसे हे लोक राहतायत, कसा हा परधर्म आचरतायत, कधी यांना कळणार की हे किती चुकीचं वागतायत आणि आपला मनुष्य जन्म कसा वाया घालवतायत. तर हे झालं समष्टीसाठीची चिंता किंवा समष्टीसाठीचं काम. आणि समष्टीसाठी भरपूर संतांनी काम केले. हे सगळे जे लेखनाचा प्रपंच त्यांनी केलाय, जो आज आपल्याला जणू काही खजिन्यासारखा आपल्या समोर आहे आणि आपण त्याच्यामधून बोध घेतो आहोत, ते त्यांनी आपल्यावर केलेले उपकारच तर आहेत. त्यांना काय गरज होती, ते छान समाधी लावून बसले असते, त्यांचं कल्याण झालंच होतं. पण इतरांचं कल्याण व्हावं ही तळमळ होती, ती समष्टीसाठीची केलेलं तर. आणि व्यष्टी म्हणजे व्यक्ती, एका व्यक्तीला मला काय हवंय, मला कशात सुख आहे, एवढाच फक्त मी आणि माझं आवडतं काय नावडतं काय एवढाच विचार करणं, हे स्वार्थावर आधारित असल्यामुळे तो परधर्म आहे. पण आपण म्हणजे आत्मस्वरूप आहोत, चैतन्य स्वरूप आहोत. आता इथे जर बघितलं, ही सगळी लिस्ट बघितली, स्वधर्मामध्ये आपण काय गणना केली, परधर्मामध्ये काय गणना केली, तर याच्याकडे बघितल्यानंतर दोन महत्वाचा त्याच्यातला फरक आपल्या लक्षात येतो, की स्वधर्म हा करताना सुरुवातीला कष्टदायक असतो. ते करताना खूप गंमत येणार आहे, मज्जा येणार आहे असं नाहीये. तो करताना तुम्हाला त्रास होणार आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक वेगवेगळ्या पातळ्यावरचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. पण परिणामी तो आनंददायक आहे. आणि म्हणून म्हटलंय श्रेयान स्वधर्मो विगुणः. विगुणः म्हणजे कठीण. करताना जरी तुम्हाला तो फार रुचला नाही, त्रासदायक जरी वाटला, तरी अंतिम त्याचं जे फळ मिळणार आहे ते अत्यंत चांगलं आणि कल्याणकारी असं असणार आहे. म्हणून श्रेयान हा शब्द वापरलाय. तो फार लाडका शब्द आहे. संपूर्ण गीतेमध्ये श्रेयान किंवा श्रेयस हा अनेक वेळेला वापरलेला आहे शब्द. आता दुसरं परधर्म. परधर्म आचरल्यामुळे काय होईल, परधर्म आचरताना गोड वाटतोय, तात्कालिक सुखही प्राप्त होतील, पण त्याचे परिणाम दूरगामी भयावह होणार आहेत. सगळ्यात भयावह परिणाम म्हणजे काय, तर जन्म मृत्यूच्या संसारात पुन्हा 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 अडकून पडणं आणि वासना वाढणं. आणि आपल्याला ह्या वासना वाढतात, ह्या दिसत नाहीत ना अशा आपल्या डोळ्यासमोर, त्यामुळे आपल्याला कळतच नाही की ह्याच्यामुळे हे होतंय आणि आपण भलतच गाठोडं वाढवत चाललोय, हे लक्षातच येत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या धुंदीत असतो. आता मजा आली, आता छान वाटलं, खूप छान झालं, आता मला हवं होतं ते मी पदरात काढून घेतलं, बाय हुक और बाय क्रूक, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तर म्हणून म्हटलंय की परधर्मो भयावह. आता आपण 3 पातळ्यांवरती विचार करून झाला आपला. पहिला स्वधर्म म्हणजे पात्रतेचा विचार, दुसरा स्वभावाचा विचार म्हणजे प्रकृती धर्म, आणि आता तिसरा जो बघितला तो स्वरूपाच्या संदर्भात स्वधर्म परधर्म यांना कशाला काय म्हणायचं. आता चौथा आणि आता आपला जो चॅप्टर चालू आहे कर्मयोग, त्याच्याशी जास्त त्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचा, की कर्मयोग मार्गी साधकासाठी स्वधर्म आणि परधर्म हे आपण कसे डिफाईन करूया. तर स्वधर्म म्हणजे अंतरामध्ये सत्वगुण वाढवत वाढवत नेऊन ज्ञानप्राप्तीला आपलं अंतःकरण जास्तीत जास्त योग्य व्हावं यासाठी जे कर्म केलं जातं त्याला म्हणायचं स्वधर्म, साधकाचं स्वधर्म कर्म. आणि मग असं जो कर्म करतो, सत्वगुण वाढवणारं कर्म, ते कर्म करून ईश्वरार्पण करणाऱ्या, त्याला आध्यात्मिक ध्येय आहे, त्याची उपभोग वृत्ती मर्यादित आहे आणि ईश्वरावरची प्रीती ही अमर्याद आहे, अशा साधकाचा स्वाभाविकच आंतरिक उन्नतीकडे जाण्याचा स्वभाव असतो. आणि तोच त्याचा स्वधर्म आहे. म्हणजे स्वतःच्या आंतरिक उन्नतीसाठी म्हणजे परमार्थ प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करणं हा त्याचा स्वधर्म आहे. मग ह्याच कर्मयोगी साधकाचा परधर्म काय, तर परधर्म असा आहे की तो स्वतः उपासना मार्गी आहे आणि परमात्मा प्राप्तीसाठी झटतो आहे. तर असं असताना त्याच्या अवतीभोवती बरेच लोक असतील की जे भोगवादी धारणेने वागत असतील, तर
आणि माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, या साधकामध्ये सुद्धा उपभोगप्रियता ही काही प्रमाणात असेलच. तर कधी ती उपभोगप्रियता डोकं वर काढेल आणि उपभोगप्रियतेचं प्रदर्शन करणारे जे लोक त्याच्या अवतीभोवती वावरतायत, त्यांच्या वागण्या बोलण्यातून ती अशी झलकतीये, छलकतीये आणि त्यांची ती उत्तान आणि बेबंद जीवन पद्धती चुकून मध्येच याला सुद्धा कधीतरी आकर्षित करायला लागली. तर आणि तो त्या वाटेला जायला प्रवृत्त झाला, तर तो मात्र त्याच्यासाठी परधर्म आहे. कारण त्यांनी एका पातळीपर्यंत आपला आंतरिक विकास साधलाय आणि तो परत निम्न गोष्टीकडे आकर्षित होतो. म्हणून तो त्याच्यासाठी परधर्म आहे. कसं आहे की कर्मप्रवृत्ती आणि उपभोगप्रियता या गोष्टी प्रत्येक माणसामध्ये सहज आहेत. तशीच अजून एक गोष्ट पण सहज आहे, ती म्हणजे देवाबद्दलची उत्सुकता. कारण हे सगळ्या विश्व जे तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोणीतरी एक ईश्वरी शक्ती, एक वेगळी शक्ती आहे आणि ती काय बरं असेल आणि त्याला ती आपल्याला समजून घेता येईल का, ही ओढ वाटणं, ही इच्छा होणं, ही सुद्धा एक सहज प्रवृत्तीच आहे. आणि मग ती ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव मनावरून पुसून टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो मानवाच्या सहज प्रवृत्तीच्या विरुद्धच नाही का? मग असे जे लोक असतात की ज्यांची ईश्वराबद्दलची प्रवृत्ती नीटशी विकसित झालेली नाही, कारण ते उपभोगांना जास्त महत्व देत आहेत आणि त्यांची प्रवृत्ती ही अविकसित असते किंवा त्यांनी उपभोग प्रवृत्तीमुळे ती दडपलेली असते. अशांच्या सहवासात राहून जर तुम्हाला त्यांचे आचार विचार साधक असून सुद्धा क्वचित प्रसंगी आकर्षक वाटायला लागले, तर मग मात्र तो तुमच्यासाठी परधर्म आहे आणि तो तुमच्यासाठी भयावह कसा ठरेल त्याचा आता विचार करू. कारण साधना करत असताना सुद्धा अनेक अडथळे येतात. कधी कधी मध्येच कंटाळा येतो किंवा असं वैफल्य येतं की आपण करतोय कधी, कारण साधनेवर आपण कुठल्या पोझिशनला आहोत हे आपल्याला कधीतरी कळत नाही आणि मग पटकन काही घडलं नाही की आपला पेशन्स संपतो आणि असं वाटतं की काहीच होत नाही, जाऊ दे, त्याच्यापेक्षा सगळे मजा करतात, आपण मजा तरी करू. आपण सगळं स्वतःला अगदी नियमात बसवतोय, असं करतोय, हे करायचं नाही, ते करायचं नाही आणि सगळे मजा करताना दिसतायत आणि मी मात्र बसलोय. असा जो द्वंद्व आपल्या मनामध्ये निर्माण झाला आणि ते मध्ये मध्ये होतं आणि ते प्रयत्नपूर्वक आपल्याला पुन्हा स्वतःला जागेवर आणायला लागतो. तर असं द्वंद्व निर्माण होत जर तुम्ही कुठल्या तरी सर्कलमध्ये चुकीच्या ओढले गेलात, तर काय होतं की तुमचा आतापर्यंत एक काहीतरी ग्राफ असतो आंतरिक पातळी उंचावण्याचा आणि त्याच्यावरून अचानकपणे खालच्या पातळीवरच्या गोष्टी तुम्ही करायला लागल्यामुळे तुमचं मन तुम्हाला खायला लागतं. तर तुमचे विचार आणि तुमची कृती ह्याच्यामध्ये जेव्हा तफावत होते, तेव्हा तुमचं मन तुम्हाला कुरतडायला लागतं की अरे, आपण तर असं असं करणं अपेक्षित नाहीये, मग आता आपण हे काय करतोय, म्हणजे ना इकडचे ना तिकडचे अशी थोडीशी अवस्था होते आणि त्या तुमच्या उन्नत झालेल्या आतापर्यंत तुमच्या प्रयत्नामुळे उन्नत झालेल्या चित्ताला त्रास व्हायला लागतो आणि दैवी गुणांची पातळी तर राहूच देत, सामान्य मानवी गुणांच्या उंचीलाही पोहोचू शकत नाहीये आणि आता पशुत्वाच्याकडे आपला प्रवास सुरू झालाय. हे सुद्धा पण तेवढी तुमची पातळी उंचावल्यामुळे ते तुम्हाला कळायला लागतं. आपल्या चुका कळायला लागलेल्या असतात, पण तात्कालिक मोहामुळे तुम्ही ते स्वीकारलेलं असतं. तर तो तुम्हाला थोड्याफार प्रमाणात ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली असल्यामुळे ती ज्ञानदृष्टी सोडून तुम्ही जे करता त्याच्यामध्ये विषयासक्तीमध्ये जो काळ आणि शक्ती जाते ती आपली वाया गेली ह्याचा तुम्हाला पश्चात्ताप व्हायला लागतो. अरे, माझ्याकडे वेळ होता किंवा हे क्षमता होती, तर मी ज्ञानाचं सुख मिळवायचा प्रयत्न करण्याऐवजी हे काय भलतसलत करत बसलो, असं वैफल्य सुद्धा पुढे जाऊन अशा साधकांना येऊ शकतं. आणि या स्थितीला परधर्मो भयावह असं म्हटलेलं आहे. आता आतापर्यंत स्वधर्माचे आपण 4 अँगलनी विचार केला. आता परधर्माचा एक वेगळाच विचार स्वामी माधवानंदांनी मांडला. तोही खूप इंटरेस्टिंग आहे, की प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाची एक विशिष्ट घडण झालेली असते आणि परमार्थाच्या मार्गावर कष्ट करता करता, साधना करता करता तो कुठल्या तरी एका टप्प्यावर पोचलेला असतो आणि त्याला पुढचे पण काही टप्पे दिसत असतात. त्या टप्प्यावर पोचलेली माणसं दिसत असतात, ती माणसं कशी वागतात हेही त्याला दिसत असतं, ते त्याला काही प्रमाणात समजत असतं, पण तो अजून तिथे पोचलेला नसतो. हा, पण मध्येच त्याची गफलत होते आणि ती अत्युच्च, हा आता आपण आलोच, जवळपास पोचलोच, असं तो स्वतःला त्याची गैरसमजूत होते मध्येच, की आता 4-5च पायऱ्या राहिल्या, आता झालंच आपलं.
असं समजून तो त्या वरच्या पातळीवरतीच आपण आहोत असं समजून वागायला लागतो, पण तिथे पोचलेला नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी तो परधर्मच असतो. आता हे एका उदाहरणावरनं कळेल. गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. त्यांची आई त्यांच्या खूप मागे लागली की अरे मला तीर्थयात्रेला घेऊन जा, तीर्थयात्रेला घेऊन जा. मी म्हणले बरं ठीक आहे, तीर्थयात्रेला घेऊन जातो. पण त्या आईला दुसरी पण काळजी असते. इकडे तर तीर्थयात्रेला जायचं असतं, पण मग ती तीर्थयात्रा निघून गेली, ती घराकडे कोण बघणार? घराची काळजी कोण घेणार? मग ते तिला म्हणतात, तू तीर्थयात्रेची तयारी कर, घराचं काय ती व्यवस्था मी बघतो. आणि ती सामानाची बांधाबांध करायला लागते आणि अगदी 1 दिवस आधी ते सगळ्या गावकऱ्यांना बोलवून आणतात आणि सगळ्यांना सांगतात, आता या घरात जे काही आहे ते ज्याला ज्याला जे हवंय त्यांनी घेऊन जा. आता सगळं सामान ते असं लुटवतात. आता आहे का काही काळजी? घर रिकामं झालं. कुलूप लावा न लावा काही फरक पडत नाही. घर तर कोणी उचलून घेऊन जाणार नाही. चला तीर्थयात्रेला. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला खूपच भारी वाटतं. काय गोंदवलेकर महाराज. पण मी जर उद्या तीर्थयात्रेला निघाले, तर मी असं वागू शकीन का? म्हणजे वागावं का? मला झेपेल का ते? तर नाही. कारण ते ज्या उंचीला आहेत, त्या उंचीला मी नाही. मी अप्रिशिएट करू शकते त्यांचं हे वागणं, पण मी तसं वागण्याच्या लेव्हलला नाहीये. म्हणून गोंदवलेकर महाराज किंवा इतर संतही सांगतात, की संत जसं सांगतात, त्याप्रमाणे तुम्ही करा. पण ते जसं वागतात, तसं तुम्ही वागायला जाऊ नका. तुमची ती पातळी यायला वेळ आहे. संतांनी समजा तुम्हाला सांगितलं, की जा तू घर लुटून जा. तर मग गुरुचं वचन म्हणून तुम्ही ते ऐका. मग तेव्हा तुमचा स्वधर्म गुरु वचन पाळणं हा आहे. म्हणून तुम्हाला तसं वाटतंय म्हणून नाही. तर हा जो आहे, की आपली आपली पातळी ओळखणं आणि आपल्या पातळीला योग्य असं वर्तन करणं, हा सुद्धा स्वधर्म आहे. तसंच तुम्ही भलत्याच यू गेट कॅरीड अवे आणि काहीतरी कराल तुम्ही संतांसारखं, तर तुम्हाला नाही ते जमणार. त्याचा तुम्हाला परधर्म आहे, तोही तुम्हाला भयावहच ठरेल. हा एक खूप वेगळा आणि छान भूमिका यांनी मांडलेली होती, ती मला म्हटलं सांगूया. आता पहिलं पहिलं आपण हे केलं ना, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. आता स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. त्याच्यातलं स्वधर्मे निधनं श्रेयः हे जरा आपण आता बघूया. स्वधर्मे निधनं श्रेयाचा अर्थ काय? स्वधर्मात मरण आलं तरी ते श्रेयस्कर आहे. आता इथे मरण शब्द ऐकलं की जरा आपण दचकतो की अरे बापरे, इतक्या लेव्हलला जाऊन स्वधर्म आचरण आपल्याला जमणार आहे का नाही? पण त्याचा अर्थ अगदी शब्दशः मरण असाच घ्यावा असं नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की जीवनभर स्वधर्म आचरायचा आहे, तो सातत्याने आचरायचा आहे मरेपर्यंत. आमरण म्हणतो की नाही, आमरण म्हणजे मरण येईपर्यंत. आणि आ जन्म म्हणजे जन्मापासून, जन्मापासून ते मरणापर्यंत स्वधर्म ही नित्य आचरण्याची गोष्ट आहे. अधूनमधून आचरला, अधूनमधून सोडला, किंवा आता मरण जवळ आलं की मग स्वधर्म आचारायला लागूया, ही अशी एकदम शेवटी करण्याची गोष्ट नाहीये. सगळं होऊन मग वेळ उरला, शक्ती उरली, तर मग स्वधर्म आचरू, अशी ती लांबणीवर टाकण्याची पण गोष्ट नाहीये. असं त्यांना त्याच्यातनं म्हणायचंय. म्हणजे स्वधर्मात मरणं श्रेयस्कर असं जेव्हा म्हणतात, तेव्हा स्वधर्मात जगण्याची त्यांना अपेक्षित आहे. तुमचं जगणं हे स्वधर्माने भरलेलं असायला पाहिजे. असं जर आपण ठेवलं नाही, तर ते म्हणतात ना, शेवटी रामनाम घ्या, म्हणजे तुमचं कल्याण होईल. अरे पण ते रामनाम तुमच्या तोंडात येईल तरी का? तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस नसेल तर. तुम्ही आयुष्यभरात कधीच रामनाम घेतलं नसेल, तर अचानकपणे शेवटी रामनाम घ्यावं म्हणून ते तुम्हाला येईल तोंडामध्ये, स्मरण होईल देवाचं. आपल्या जीवनामध्ये जीवनभर जर आपण लहान मोठ्या गोष्टींमध्ये परमेश्वराचं स्मरण करण्याची आपल्या मनाला जर सवय लागली असेल, तरी सुद्धा येईल की नाही माहित नाही, पण तर यायची काहीतरी शक्यता आहे. म्हणून स्वधर्मात मरण श्रेयस्कर हे जगण्याची भरीवता नसेल तर ते विधान पोकळ होईल. आणि कुठलंही पोकळ विधान गीता कधीही करत नाही. गीता ही आचरणात आणण्यासाठीच आहे. त्यामुळे असं बोलायचं म्हणून कुठलीही गोष्ट तिथे बोललेली नाही. इथे स्वधर्म निधनम श्रेयाचं एक छान उदाहरण आहे. लोकमान्य टिळक
जेव्हा राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर चालू होता, तेव्हा त्यांना एक इंग्रज अधिकारी आला आणि त्यांच्या समोर असे कोरे कागद ठेवले आणि त्यांना म्हणला की टिळक, तुम्ही जर ह्या कोऱ्या कागदावरती सह्या केल्यात तर तुमची निर्दोष मुक्तता करण्याची जबाबदारी मी घेतो. त्याच्यावर एका क्षणाचाही विलंब न करता लोकमान्य टिळकांनी तातडीने उत्तर दिलं की प्राण गेले तरी चालतील, मी असलं कुकर्म करणार नाही आणि स्वधर्मापासून कधीही टळणार नाही. आणि ते टिळकांचं प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहितीच आहे की या न्यायालयामध्ये जरी मी दोषी असलो तरी त्या न्यायालयामध्ये मी दोषी नाही. कारण त्यांची निष्ठाच वेगळ्या ठिकाणी होती ना. हे इंग्रज सरकार ते स्वतःचं सरकार मानतच नव्हते. ते उलथवून टाकण्यासाठी सर्व प्रयत्न करणं हाच त्यांचा स्वधर्म होता आणि हे ईश्वरी कार्य आहे या भूमिकेतूनच ते करत होते. त्यामुळे ईश्वराच्या दरबारात माझी निर्दोषता ऑलरेडी सिद्ध झालेली आहे किंवा होईल याच्याबद्दल मला शंकाच नाही. इतके ते स्वच्छ होतं त्यांच्या डोक्यामध्ये ते कुठल्या भूमिकेतून काय करतायत आणि का करतायत. त्यामुळे अशा क्षुद्र आमिषाला बळी पडणं शक्यच नव्हतं. हा जाज्वल्य स्वधर्म पालनाचं उत्तम उदाहरण म्हणून. आता आपण स्वधर्माचे विविध जे हे बघितले पैलू बघितले किंवा वेगवेगळ्या भूमिका बघितल्या. त्याच्यामध्ये स्वधर्म म्हणजे स्वरूपात किंवा स्वतःच्या चैतन्य स्वरूपात स्थित राहणं, हा जर आपण अर्थ घेतला तर त्या अँगलनी स्वधर्मी निधनम श्रेय ह्याचा काय अर्थ होईल ते आपण आता बघूया. स्वधर्मी निधनम श्रेयाचा त्या बाबतीत काय अर्थ होईल की आत्मरूपाच्या ज्ञानमय अवस्थेपर्यंत पोहोचून निधन होणे म्हणजे मरण पावणे हे सुद्धा श्रेयस्कर आहे. निश्चितच हे खूप श्रेयस्कर आहे कारण ती ज्ञानाची अवस्था आहे ना. ज्ञानाच्या अवस्थेमध्ये पोहोचून जर तुम्हाला मरण येत असेल तर याच्यासारखी दुसरी भाग्याची गोष्टच काय. म्हणजे इथे हे अक्षरशः शब्द खरे आहेत, स्वधर्मे निधनम श्रेय. पण ही अवस्था अखंड प्राप्त होण्यापूर्वी त्याच्यासाठी जे काही त्या अवस्थेवर येण्यासाठी टिकण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतात त्याला सुद्धा स्वधर्मच म्हणतात. आपण मगाशीच बघितलं. आणि समजा हा प्रयत्न पूर्ण झाला नाही तरी सुद्धा निधनम श्रेय एव का, मी अजून पोहोचले नाहीये पूर्ण त्या शेवटच्या ज्ञानामध्ये स्थिर नाही झालेले, अजून मार्गावरतीच आहे आणि मध्येच प्राणोत्क्रमण झालं तरीही ते तितकंच श्रेयस्कर आहे. कारण आध्यात्मिक उन्नती ही पुढच्या जन्मामध्ये आता जिथे संपली तिथून पुढे सुरू होणार आहे. हा सगळा विषय ना पुढे 6व्या अध्यायात खूप सुंदरपणे आलेला आहे बरं का. बरंच सगळं सांगू, कारण 4था 5वा हे दोनही अध्याय सुद्धा कर्मयोगाचे अजून वेगवेगळे पैलू सांगण्यात जातात. आणि मग त्याच्यासाठी ध्यानयोग, कर्मयोग साधावा म्हणून ध्यानयोग कसा, एकाग्रता चित्ताची, याच्यासाठी ध्यानयोग सांगता हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडतो की अरे बाप रे, हे केवढं अवघड आहे, हे एका जन्मात तर होणंच शक्य नाही. मग मध्येच काही असे अनेक योगी असतील की जे प्रयत्न करत असतील पण मध्येच जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर त्यांना काय पुढे गती आहे. तेव्हा अत्यंत प्रेमळ शब्दामध्ये श्रीकृष्णांनी दिलासा दिलाय की काहीच प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही केवळ साधना मार्गावर आहात, एवढं सुद्धा खूप तुम्हाला कल्याण करणार आहे. या मार्गामध्ये चालता चालता अंतिम स्थिती प्राप्त होण्याच्या आधी जरी तुमचं आयुष्य संपलं तरी तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कुठेही अडथळा येणार नाही. आणि त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी हा मुद्दा खूप सुंदर पद्धतीने सांगितलाय. ते म्हणतात की चालण्याचा वेग पुरेसा असता तर दिवस मावळता मावळता मी सोहम सिद्धीच्या मुक्कामाला पोहोचलो असतो किंवा साधक पोचला असता. पण ठीक आहे, त्याचा चालण्याचा वेग कमी पडला आणि दिवस मावळेपर्यंत तो नाही पोचला, काही हरकत नाही. मरणरूपी रात्रीची विश्रांती झाली की पुढच्या जन्माची जी पहाट होईल ना, त्या पहाटे पुन्हा नवीन उत्साहाने चालायला सुरुवात करता येईल आणि मुक्कामाला पोचता येईल. इतका दिलासा गीतेमध्ये दिलेला. आणि आता आपण दुसऱ्या अध्यायात मध्ये पण तो श्लोक बघितला होता. नेहाभिक्रमना शोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. महतो भयात सगळ्यात मोठं भय कुठलं आहे? मरणाचं आहे. मरणानंतर काय? तर तुम्ही जर स्वधर्म आचरणाला सुरुवात केली असेल या जन्मात तर तुम्हाला भीतीचं काहीच कारण नाही. तुम्ही तुमचा अलीकडच्या स्टेप्स थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील,
पूर्णत्वाला न पोचायच्या तुमचं प्राणोत्क्रमण झालं तरी सुद्धा तो तुम्हाला पुढे कल्याणापर्यंत घेऊन जाईलच. प्रत्यवायो न विद्यते, त्याच्यामध्ये खंड होणार नाही, तुम्हाला दोष लागणार नाही, असा खूप सुंदर अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे स्वधर्म पालनामध्ये. आणि स्वधर्मे निधनम श्रेय हे वाक्य आपण आता बघत होतो. आता आपण ज्ञानेश्वरी बघूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 219 ते 231. भरपूर ओव्या लिहिल्यात बरं का ज्ञानेश्वरांनी, आणि खूप डिटेल त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे गीतेनी जे एका श्लोकात सांगितलंय ते त्यांनी खूपच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे केलंय. बरं बघा ना, 219 ते 231 म्हणजे किती झाल्या ओव्या. अगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीण जागला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अरे, आपला स्वधर्म जरी कठीण वाटला तरी तो आचरण्यातच कल्याण आहे. येरू आचारू जो परावा, परावा म्हणजे परक्यांचा, दुसऱ्यांचा, तो देखता कीर बरवा, बरवा म्हणजे चांगला वाटला, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा आचार दिसायला कितीही चांगला असला तरी आपण आपलाच आचार ठाम राखावा. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वान्नी आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्वळू जरी जागला. सांग पाहू, शूद्राच्या घरी सर्व प्रकारची पक्वान्न उत्तम झाली आहेत, पण कितीही दुर्बळ ब्राह्मण झाला तरी त्यांनी ती सेवावी काय. आता ही जी ओवी आहे ना, ती आपल्याला थोडीशी खटकू शकते, कारण आपण खूपच वेगळ्या काळामध्ये आहोत. त्या काळामध्ये ही ओवी लिहिली गेली असा विचार करून त्याच्याविषयी आपण फार मतांतर न मांडता पुढे जाऊयात, की शूद्राच्या घरी ब्राह्मणांनी जेवावं का जेवू नये किंवा काय, असं हे विचार. आता थोडेसे काही गोष्टी कालबाह्य होणार ना, त्यातलं एवढं सगळं आजच्या काळामध्ये लागू आहे. एखाद दुसरी ओवी आपल्याला कालबाह्य वाटली तरी आपण ती वगळून पुढे जाऊ. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. असे भलतेच कृत्य का म्हणून करावे, जे स्वीकारण्यास योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी, आणि यदा कदाचित अशी इच्छा झालीच तरी त्याचा अंगीकार करावा काय. अर्जुना, याचा नीट विचार कर. म्हणजे कधीतरी आपल्याला अयोग्य इच्छा होतात, पण योग्य अयोग्य आपल्याला जर माहिती असेल तर अयोग्य इच्छा झाली म्हणून आपण कृती केलीच पाहिजे असं काही नाही ना. तिथे थांबवणं हेच तर आपलं कौशल्य आहे ना, साधक म्हणून. आता पुढे त्यांनी छान छान उदाहरणं दिली हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तणारे, मोडावी केली. अरे, दुसऱ्यांची सुंदर चुने गच्ची वाडे पाहून आपली तणांनी साकारलेली खोपटे कशी काय मोडून टाकावी. आता इथे हे रूपक आहे, दृष्टांत आहे. धवळारे म्हणजे छान माडीची घरं, त्यांच्या गच्च्या आणि सगळं चुना सफेदी केलेली आहेत, शुभ्र रंगवलेले, स्वच्छ सुंदर आकर्षक अशी दिसत आहेत. ते कशाचं रूपक आहे, कशाला उपमा दिली आहे, तर झकपक जी राहणी असते राजसी प्रवृत्तीची, मोठेपणा मिरवणारी, सौंदर्य डौलदार दाखवणारी, देव धर्म नीती सदाचरण हे वापरतात. म्हणजे हे सगळं सोडून भलतेच छंद करणं, मोठेपणा मिरवणं, उपभोग प्रधान झकपक वाटणारं जीवन जगणं, ह्याला त्यांनी ही उपमा दिली धवळारे. आणि गवताच्या झोपड्यांसारखा साधेपणा असलेलं जीवन म्हणून गवताच्या झोपड्यांची उपमा साध्या जीवनाला दिलेली आहे. आता हे साधं घर म्हणजे काय, तर आमची शांत ज्ञानप्रधान संस्कृती, ज्यात रजोगुणाची झकपक फारशी नाही. रजोगुण म्हणजे असे भगभगीत झगमगीत, आणि सत्वगुण म्हणजे शांत पांढरा रंग, सर्व रंगांना सामावून घेणारा, असं उठावदार असं काही त्याच्यामध्ये नाही रंगाच्या दृष्टीत. आणि तमोगुण म्हणजे काळा रंग, अंधार, असे संकेत आहेत हे तिन्ही गुणांचे. तर ह्या ज्या झोपड्या आहेत त्या आमच्या ऋषीमुनींच्या झोपड्या आहेत,
त्याच्यामध्ये शांती, साधेपणा, समाधान, ईश्वर प्राप्तीसाठी केलेली योगाची साधना हे आहे. झगमगीत लाइटिंग नाहीये केलेलं, पण शांत जाणाऱ्या समय आहे तिथे. मग हे सोडून तुम्ही तिकडे जाणार का? म्हणजे ती तुम्हाला छान अशी मोहवतायत म्हणून तुमची ही साधी घरं, तुमची साधी राहणी सोडून तुम्ही तिकडे जाऊ नका, असं सांगायचंय त्यांना. आता पुढचा अजून एक वेगळा दृष्टांत. हे असो वनिता आपली, कुरूप जरी जागली, तरी भोगिता तेची भली जियापरी. अरे आपली स्त्री जरी कुरूप असली तरी तिचीच संगती जशी आपल्यास कल्याणाची होती. दुसऱ्याची बायको खूप सुंदर आहे, पण ती पैसे उधळत फिरतीये, पार्लरमध्ये जातीये आणि प्रत्येक सणाला आणि वाढदिवसाला हिऱ्यांचे दागिने मागतीये. एवढी हाय मेंटेनन्स स्त्री तुला परवडेल का? तुझी टुकीनं संसार करणारी असली थोडी दिसायला नसली चांगली तरी तुझा संसार ती उत्तम करतीये, समाधानाने करतीये, तेव्हा त्याच्यात तीच तुला चांगली, असं त्यांना सांगायचंय. तेवी आवडे पैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मोच सुरवाडू परत्रीचा. तसाच स्वधर्म कितीही संकटाचा असला आणि त्याचे आचरण कितीही कठीण असले तरी तो आपल्यास परलोकी सुख देणारा आहे. त्याच्यासाठी आता एक उदाहरण देतात ना अजून. हा गा साखर आणि दूध हे गौय कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेते केली. अरे साखर आणि दूध यांची गोडी प्रसिद्धच आहे, परंतु जंत विकाराला ती वाईट आहे. मग ज्याला जंतांचा विकार झाला आहे अशा रोग्याने ती घ्यावी कशी? आपण दुसरा एक हे करतो की नाही, मराठीत म्हणे दुरून डोंगर साजरे, की काही गोष्टी लांबून छान दिसतात पण जवळ गेलं की त्याच्यातली भयानकता कळते, की त्याच्यातले कष्ट कळले. डोंगर खूप छान, जा ना चढायला, ट्रेकिंगला जा, म्हणजे मग कळेल तुम्हाला कसं धाप लागते आणि किती वेळेला तुम्ही घसरून पडता आणि काय होतं ते. तुमची तेवढी तयारी असल्याशिवाय तुम्ही परधर्म सुद्धा करायला जाऊ नका. आणि एखादी गोष्ट एखाद्याला चांगली आहे म्हणजे ती तुम्हाला चांगली आहे असं नाही, हे या उदाहरणावरून सांगायचा प्रयत्न करतात. ती त्याला चांगली आहे पण त्याला जंत झालेले नाहीयेत, तुम्हाला झालेत तर तुम्ही खीर खाऊ नका, तुमच्यासाठी ते कुपथ्यच आहे. खीर चांगली का वाईट हा प्रश्न नाही, तुमच्यासाठी खीर चांगली का वाईट हा विचार करायचा. ऐसेनीही जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. असे असूनही जर तो रोगी दूध साखर सेवन करेल तर त्याची सुखाची इच्छा पुरी होणार नाही, कारण परिणामी ते कुपथ्यच ठरेल. म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारीजे. म्हणून जर आपले कल्याण व्हावे अशी इच्छा असेल तर दुसऱ्याला जे उचित पण आपल्याला जे अनुचित ते कर्म कधीही आचरू नये. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. आपला स्वधर्म आचरित असताना प्राणांचा वेच झाला तर तोही इष्टच. निधनासाठी स्वधर्मी निधनम श्रेयासाठी त्यांनी प्राणांचा वेच झाला असे शब्द वापरले, कारण तो उभयलोकी श्रेष्ठच ठरला. उभयलोक म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्हीच्या बाबतीत कल्याणकारक. इथे आपल्याला दुसऱ्या अध्यायातला श्लोक आठवतो, जेव्हा अर्जुनाला स्वधर्म पालन या भूमिकेतून सुद्धा तो युद्ध करणं कसं आवश्यक आहे असं आवाहन श्रीकृष्ण करत असतात. तेव्हा ते काय म्हणतात, हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे मही. म्हणजे दोन्ही दृष्टीने तुझं हेच आहे, पारलौकिक जर तू मेलास तर तुला गती चांगली मिळेल, स्वर्गाची दारं तुझ्याकरता उघडलेली आहेत. क्षत्रियाला जर युद्धामध्ये मरण आलं तर थेट स्वर्गामध्ये प्रवेश आहे असं शास्त्र सांगतं. आणि जर तू जिवंत राहिलास, विजयी झालास तर तुला पृथ्वीचं राज्य उपभोगायला मिळेल. म्हणजे उभयता ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही बाबतीमध्ये स्वधर्माचरण कसं कल्याण करणार आहे. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ श्री शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. असे देवदेवेश्वर श्रीकृष्ण बोलले. त्यावर अर्जुनाने विनवले की देवा, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीरम्या परिसले, परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. तुम्ही जे सांगितले ते सर्व मी चांगलं ऐकलं, तरी पण काही मनात आलेलं आहे ते विचारतो. हा अर्जुन ना
प्रत्येक गोष्ट त्याच्या बुद्धीवर घासून घेतो बरं का. फक्त म्हणजे त्याचा भगवंतावरती पूर्ण विश्वास आहे, पण त्याच्या मनाचं समाधान होईपर्यंत तो पुढचे प्रश्न विचारतोय. ह्यांनी आपल्यावर किती कल्याण त्यांनी केलेलं आहे, आपलं किती कल्याण केलंय असं वाटतं मला बरेच वेळा. हा ठीक आहे, एवढं सांगितलं, चल तू युद्धाला उभा राहा, लागलीच युद्ध करायला. नाही, तो आपल्या पुढचे प्रश्न विचार, हे कल्याणाचं आहे का, ते आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का. त्यामुळे आपल्या आत्ताच्या आधुनिक काळामध्ये तर आपण खूपच शंकेखोर असतो. प्रत्येक गोष्टीवर अविश्वास दाखवल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही, आपलं भागत नाही. मग नक्की असंच आहे का, कशावरून. तर आपले सगळ्या शंका सोडवण्याचं जणू काही मक्ताच अर्जुनाने घेतल्यासारखं मला वाटतं. हे सगळं झालं. आता पुढे तो प्रश्न विचारणार आहे. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः. वाचूयात तो श्लोक. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपुली नसता इच्छा वेठी सदरिला जसा. आता पद फोडूया. अथ केन प्रयुक्तः अयं पापं चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अन्वय आणि अर्थ. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेय, हे वृष्णी कुलोत्पन्न श्रीकृष्णा, अथ तर मग केन प्रयुक्तः अयं पुरुषः, कुणामुळे प्रेरित होऊन हा माणूस, बलात् इव नियोजितः जणू बळजबरीने करायला लावल्यासारखे, अनिच्छन अपि इच्छा नसताना देखील, पापम चरती पापाचे म्हणजे वाईट गोष्टींचं आचरण करतो. फक्त मराठी अर्थ वाचते. अर्जुन म्हणतोय की हे श्रीकृष्णा, तर मग कुणामुळे प्रेरित होऊन हा माणूस जणू बळजबरीने करायला लावल्यासारखं स्वतःची इच्छा नसून सुद्धा पापाचं म्हणजे वाईट गोष्टींचं आचरण करतो बरं? जेन्युइन प्रश्न आहे. आतापर्यंत आता इथे तर मग अथ या शब्दाने काय सांगायचंय की आतापर्यंत सगळी जी तू काही पार्श्वभूमी सांगितलीस कर्मयोगाची, म्हणजे नियत कर्म करावं, यज्ञ भावनेने करावं, ईश्वर समर्पण बुद्धीने करावं, कर्तृत्वाचा अहंकार ठेवू नये, फळाची आसक्ती ठेवू नये, नंतर स्वधर्माचंच पालन करावं, तेच श्रेयस्कर आहे, परधर्म भयावह असतो. हे एवढं सगळं कळल्यानंतर म्हणजे हे सगळं कळण्यासारखं आहे, पटण्यासारखं आहे. ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारे तर त्याच मार्गावरनं पुढे चालत असतात. मग असं सगळं असताना हा माणूस कशामुळे पापाचरण करतो? मग पापापासून दूर का नाही राहत नाही? आता इथे वार्ष्णेय असा शब्द, असं कुलावरून जे नाव आहे श्रीकृष्णाचं, ते संबोधन घेण्याचं कारण काय? तर एकतर वृष्णी कुलामध्ये यादवांचे बरेच वेगळे वेगळे उपवंश आहेत. त्यातल्या वृष्णी या वंशामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्याचं नाव वार्ष्णेय. त्याला जी अनेक नावं आहेत त्याच्यावरून. आणि अर्जुनाने ते नाव संबोधनासाठी वापरण्याचं कारण म्हणजे गेल्या श्लोकामध्ये स्वधर्म पालनाची प्रशंसा श्रीकृष्ण करतो. आणि धर्म हा वर्ण आणि कुलाला अनुकूल असा असतो, म्हणून त्यांनी मुद्दाम वार्ष्णेय हे नाव म्हणजे नावाचं निवड केलेली आहे त्याला हाक मारायला. आता इथे अयम पुरुष म्हणजे हा माणूस, म्हणजे सामान्यतः कोणीही माणूस असाही अर्थ होऊ शकतो, पण विशेष म्हणजे सन्मार्गावर प्रवास करत असलेली चांगली प्रगत व्यक्ती, अशी व्यक्ती सुद्धा हे सगळं कळलेलं आणि पटलेलं असून कशामुळे प्रेरित होऊन, पाप म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाशी विपरीत. पाप म्हणजे काय? ज्ञानप्राप्तीला ज्यांनी अडथळा येऊ शकतो अशा प्रकारचं उलट वर्तन कसं बरं करते, असा प्रश्न आहे. आता ह्याचं विवेचन आपण पुढच्या वेळेला करू, पण आता एक 2-3च मिनिटं राहिली आहेत, त्याच्यामध्ये हे पूर्ण होणार नाही. पुढच्या वेळेला आपण हा 36वा श्लोक घेऊया आणि इथे थांबूया. स्वधर्माचा विचार हा खूप इलॅबोरेटली सांगण्याची मला गरज वाटली, कारण आपल्यासाठी तो महत्वाचा आहे. प्रार्थना म्हणते आणि थांबूया. ओम
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.